नायगाव ते भाईंदर ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. आज सकाळच्या वेळेत विरार ते चर्चगेट जाणारे लोकल उशिराने धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला असल्याचं चित्र दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवासावर आज दुहेरी परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी नियोजित मेगा ब्लॉकमुळे आधीच सेवा विस्कळीत असताना भाईंदर नायगावच्या मध्ये भाईंदर खाडी परिसरात विरारकडे जाणाऱ्या फास्ट ट्रॅकवरील पॉवर वायर तुटल्याची घटना समोर आली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे सध्या सर्व लोकल गाड्या स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागतोय. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असल्यानं फास्ट ट्रॅकवरील सेवा आधीच बंद ठेवण्यात आली होती. सर्व गाड्या स्लो लाईनवर वळवल्यामुळे गर्दीत आधीच भर पडली आहे. या सर्व परिस्थितीमुळे मेरा भाईंदर वसे विरारसह पश्चिम उपनगरातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळलेली दिसत असून प्रवास पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.